होतो निश्चितपणे आता जेव्हा देवेंद्र फडणवीस शेवटची आमची जी बैठक झाली तेव्हा त्यांना विमान उड्डाण होण्याच्या अगोदर हे नाव लावलं जाईल, पण आता काहीतरी कालबेरं दिसायला लागलेलं आहे. बीजेपीचे जेवढे प्रमुख बिनीचे नेते होते, कपिल पाटील असतील, माजी मंत्री रामचंद्र साहेब असतील, इतर सर्व आता जगन्नाथ पाटील गप्प बसलेले आहेत. आणि ज्या पद्धतीनं उड्डाण व्हायच्या अगोदर नाव देऊ असं देवेंद्र फडणवीस खात्रीनं म्हटले होते, तर त्याच्यावर काही वाच्यता होत नाही. तर दोन्ही वेळेला म्हणजे उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या विधानसभेनं ठराव पाठवला होता. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे सत्तेवर आले, ते मुख्यमंत्री असताना त्यांचा सुद्धा विधानसभेचा पूर्ण ठराव गेल्यानंतर आणि सगळ्या जर त्यांच्या पूर्ण झाले असतील पेपर, तर आता हे चालायला नको होतं. पण ज्या दिवशी मोदी साहेब याच्या ओपनिंगला आले त्याच वेळेला हे अपेक्षित होतं. त्यांनी जेव्हा त्याचं सुतोवाच केलं नाही तेव्हा लक्षात आलं का यांना नरेंद्र मोदींचं नाव द्यायचं असल्यामुळं बीजेपी इथं गप्प बसले आहे. आणि याच्यामध्ये काँग्रेस ही महाविकास आघाडी सगळे आम्ही त्यांच्याविरुद्ध लढतोय. आणि बाकी लोक जे आहेत स्थानिक प्रकरण, जे ज्यांना आगरी कोली कराडे अस्मिता प्रकरण असताना ते सगळे आता पेटून उठलेले आहेत आणि सगळे पक्षपंथ सोडून या आंदोलनासाठी बाळामामांच्या नेतृत्वात लढणार आहेत. त्यामुळे आता हे आंदोलन पेटल्याशिवाय राहणार नाही. जनता लाखो संख्येने रस्त्यावर